राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी काही अपवाद वगळला तर शांततेत मतदान पार पडलं. कोकणातील महाडमध्ये मात्र राष्ट्रवादी आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते आपापसात भिडल्यामुळे निवडणुकीला गालबोट लागलं. राणे बंधूंच्या संघर्षामुळे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेल्या तळ कोकणातील कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी सर्वाधिक 85% मतदान पार पडलं. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 68.14% मतदान पार पडलं. 1,0426,000 मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यापैकी चिपळूण, रत्नागिरी, राजापूर आणि खेड या नगरपालिका आणि लांजा, देवरुख, गुहागर या नगरपंचायतीसाठी मोठ्या प्रतिसादात मतदान झालं. गुहागरमध्ये प्रभाग 16 मधील किरकोळ बाचाबाचीचा प्रकार वगळला तर जिल्ह्यात सर्वत्र शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली. राजापूरमध्ये 74.55%, लांजामध्ये 71.6%, चिपळूणमध्ये 64.15%, खेडमध्ये 62.53%, देवरुखमध्ये 74.33%, गुहागरमध्ये 75.26%, तर रत्नागिरीत सर्वात कमी 55.9% मतदान झालं. चिपळूणच्या गोळकोट रोड भागामध्ये चिठ्ठ्यांमधून पैसे वाटण्याच्या तक्रारीमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. या संदर्भात एका उमेदवाराने हरकत घेतल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलिसांचे पथक दाखल झालं. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. रायगड जिल्ह्यामधील रोहा, श्रीवर्धन, माथेरान, उरण, पेण, खोपोली, मुरुड या नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठीही मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडली. त्यापैकी महाडमध्ये 2 पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडेबाजी झाल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आणि मतदानाला गालबोट लागलं. 3 डिसेंबरला होणारी मतमोजणी आता 21 डिसेंबरला होणार असल्यामुळे उमेदवार आणि मतदारांची उत्सुकता ताणली गेली आहे.